आपलं स्वागत आहे सतर्क 24 तास 24 बातम्यामध्ये। आज आपण आलेलो आहोत वाशी तालुक्यातील दसमे गावामध्ये। दसमे गावामध्ये एक अनुचित प्रकार घडलेला आहे, जो की हा प्रकार रात्री 12 ते 12:30 वाजेच्या दरम्यान घडलेला आहे, जो की या ठिकाणी त्यांचे कुटुंबही नव्हतं। हा कुटुंब पूर्ण धाराशिव उस्मानाबादला गेला असताना हा प्रकार घडला अशी माहिती भेटत आहे। नेमका काय प्रकार घडलेला आहे, कशामुळे घडला आणि काय तक्रार आहे हे आपण जाणून घेऊया। दसमे गावामध्ये काय नेमका प्रकार घडलाय, विरोधात काय तक्रार आहे हे आपण जाणून घेऊया। आज यांचे कुटुंबाशी आपण संपर्क साधू नेमका काय प्रकार घडलेला आहे। कारण म्हणजे आमची फक्त व्हिडिओवर बांधणं चालू आहे, आम्हाला व्हिडिओवर जाऊ देत नाही। सामायिक विहीर आहेत आमची, सामायिक विहीर आहे आमची, त्याच्यामुळे आम्ही जर मोटर चालू करायला गेलो का तरी आमच्या बरोबर बांधणं 100% जातात। धमकी देतात ना आम्हाला। आता ही एफआर जे फाडलेलं आहेत का, त्याच्याकडून आम्हाला एक एफआर फाडायला इथं पंचनामा करायला म्हणजे तर त्याने आम्हाला 15,000 रुपये मागले। 20,000 रुपये मागते ते, 15 द्या म्हणते ते फक्त फोटो काढून याला आम्ही 5,000 रुपये दिले तर पोलीस स्टेशनला। ठीक आहे, नेमका काय प्रकार झाला आणि काय तक्रार दिली पोलीस स्टेशनमध्ये? प्रकार मध्ये असा झाला की सकाळी 9च्या सुमारानं आमच्या आई वडिलांना मारहाण केली यांनी। मारहाण केल्यावर म्हणजे माझं जे वडील होते ते मोटर चालू करायला, त्याला मोटर चालू करू दिली नाही। तर रामाचंदू शिंदे, विलास रामा शिंदे, बाबूशा रामा शिंदे, रमेश चंदू शिंदे ही एवढ्या जणांना आम्हाला मारहाण केली। म्हणजे आई वडिलाला प्रकार म्हणजे आम्हाला म्हणतात की विहिरीवर तुम्ही अजिबात येऊ नका, विहीर आहे तर सामायिक आहे, सामायिक क्षेत्रामध्ये विहीर आहेत आमची। विहिरीवर पाणी भरण्यासाठी मोटर चालू करायला तुम्ही येऊच नका म्हणतात। तुमची मोटर फिटर आमची पाईप द्या तोडलेली त्यांनी। मागच्या 5 महिन्याखाली मोटर आमचे पाईप द्या तोडले त्यांनी। एक कंप्लेंट पोलीस स्टेशनला झालेली आहे, पण पोलीस स्टेशनचे साहेब आहेत ना, एक कंप्लेंट जर आम्ही दाखल केली तरी जाधवर सर जे आहेत ना, त्यांनी 5,000 रुपये घेतात आमच्याकडून। एका केसला 5,000 रुपये ती घेतात आमच्याकडून, वाशी पोलीस स्टेशनचे। आणि दुसरा म्हणजे आमच्याकडे व्हिडिओ पण आहेत पोलीस स्टेशनचा की आमच्या बाई माणसं, मी तर काल नव्हतो, मी तर गेलेलो होतो बार्शीला भाडं घेऊन। गाडीला भाडं होतं माझ्या, भाडं घेऊन पणाच्याला आम्हाला पण आल्यावर तसंच आलो मी तेरकडला आलो। तेरकडून पणाच्याला तसंच गेलो। माझ्याकडे टोलच्या पावत्या येतं कालच्या तारखेच्या, जाताना पण आणि येताना पण येतं। परत मी उस्मानाबादला गेलो, SP ऑफिसला गेलो। SP ऑफिसला जाऊसपर्यंत आमचं जळपळीने केलेलं इथं। काय झालं नेमकं, काय झालं, काय जळाला आमची नुकसान झालेली इथं। हे घरासाठी आम्ही पैसे आणलेले इथं, काढून आणलेले पैसे, ते पण आमचे त्यांनी ही केलेली इथं। पेटीच आमचा ताला तोडलेला आहे त्यांनी। काय बांधलेलं होतं काय पूर्ण? हे बांधलेलं म्हणजे हे येतं झोपडी येतं। हे फक्त पोलीस स्टेशननं फक्त एवढंच केलेलं इथं की फक्त याचा फोटो काढून घेऊन गेले होते, पण हे जे जाळ का नाही ते आणखीन विजवलेलं नाही तर पोलीस स्टेशन। काय जाळलं नेमकं, कुणी जाळलं, तुम्हाला काय वाटतं? जाळलं म्हणजे रामाचंदू शिंदे, विलास रामा शिंदे आणि बाबूशा रामा शिंदे यांनी जाळलेलं आहे। कधी झालं, कधी घडला प्रकार? हे म्हणजे 12:30च्या सुमाराने घडलेले आहेत। आम्ही दुपारी का रात्री? संध्याकाळी रात्री 12 वाजता। रात्री 12 वाजता। हे म्हणजे 12:30चा टायमिंग आहे याचा। तुम्ही पोलीस स्टेशनला कधी गेला? आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस स्टेशनला यांनी कंप्लेंट नाही घेताना ते म्हणले की त्यांनी एफआर आपल्याला दिलेलं आहे। पोलीस स्टेशनने एफआर दिल्या, पण एफआर कसा दिला की आम्ही येतात गाडी घेऊन येतात, पण तुम्हाला एवढा गाडीच्या तेलासाठी आम्हाला पैसे द्यावे लागतात 5,000 रुपये। म्हणून 5,000 रुपये त्यांनी आम्ही दिले। आणि 5,000 रुपये फक्त त्यांनी काय केलं, नुकसान आमचं म्हणजे कोंबड्या जळाल्या, काय ज्वारी जळाली इथं, बांधकामचं हे आणलेलं होतं, पैसे आणले होते बँकेतून काढून, दुसऱ्याकडून आपण उसणं घेतलेलं होतं। आपण त्यात उसणं आपण देत 50,000 रुपये घेतलेले होते आपण। ते 50,000 इथं ठेवलेलं बांधकामसाठी पत्र टाकत म्हणून। मग ते मिस्त्रीला ह्यांना पैसे द्यायला ते आणलेले ते द्या, जाळून टाकले त्यांनी। पोलिसाकडे काय मागणी आणि काय व्हायला पाहिजे? सत आम्हाला ह्यांनी तक्रार, आम्ही जी नोंदवतात तक्रार, हे तक्रारच्या अनुसार सत ह्यांना काहीतरी शिक्षा होतं। 2 महिने 4 महिने अगर 5 महिने, आणि आणखीन ते आम्ही इथं घरी जरी आला तरी पण आम्हाला धमकी चालू येते की ह्यांना असं मारायचं नाही की यांचं रक्त दिसू द्यायचं नाही। रामाचंदू शिंदे, विलास रामा शिंदे, विलास रामा शिंदे आणि बाबूशा रामा शिंदे ही अशी धमकी देतात। आणि हे चुलते पुतणे म्हणजे हे 5 जण येतं, मी एकटा येतं, मला लेकरू नाही, बाळ नाही, काय नाही येतं। आणि हे मला जात पंचायत मध्ये धमकी देतात मला की जात पंचायत मध्ये चालायचं तो, आणि माझी ही एवढी भरपाई करून द्यायची। मला 10 लाख रुपये त्यांनी मागले तर मला
बरं, फक्त हे जे कारण घडलं हा. फक्त विहिरीवर पाणी भरण्यामुळे घडलेलं आहे. विहिरीवर पाणी भरायला जर यायचं असेल तर 10 लाख रुपये द्यायचं आणि विहिरीवर पाणी बटन दाबायला यायचं मोटरला सत अशी धमकी आम्हाला देतात तर सर. एवढीच तक्रार झाली. हा या एवढी कारणामुळे तक्रार दिलेली तर माझ्या लेकराला उद्या धमकी दिलेली तर शाळेत जातोय एक येत हे काय बोलले तुला? पहिलं रमेश हे मी शाळेत चाललो होतं. पुन्हा ते म्हणाले एक चॉकलेट दिली आणि पहिले बोलले की तुझ्या आईला हिरीकड पाठवून दे. मी म्हणलं मी नाही पाठवून. ते म्हणले की माझ्याकडे 3 चाकी रिक्षा आहे, मी तुझ्या अंगावर घालून चितडा करून मी तुला रानात टाकून देईन. तुमच्यासोबत काय म्हणले, तुम्हाला काय काय घडलं? आमचं काय झालं की त्यांनी काय केलं आणि तक्रार दिली इथं बांधलेल्या रस्त्यावर हाणमार झाली. हाणमार झाल्यावर त्यांनी काय केलं की तू कुठली आली तर चुलत्या संग लव्ह मॅरेज करून आली तर तुला आम्ही फसवणार म्हणून इला शिंदेनं त्यांनी काय केलं, पॅन्ट काढून उभा राहिला माझ्यासमोर की तुझी इज्जत घेतो म्हणून. आणि रामा शिंदेनं हात पकडला आणि बाबूच्या शिंदेनं माझे कपडे अंगावरचे फाडले. मग मी गेले तक्रार करायला. तक्रार केली वर तिथून वाशीहून आम्ही गेलो उस्मानाबादला. किती वाजता? 7 वाजता तक्रार केली आणि 7 वाजता केली 11 वाजेपर्यंत आम्ही कुठे गेलो? उस्मानाबादला. मग बहीण एक होती आणि सासरा इथं होता. मग त्यांना काय केलं की तुमची माणसं कुठे गेलेत त्यांनी सांगितलं, विचारलं इला शिंदेनं, रामा शिंदेनं आणि बाबूच्या शिंदेनं. त्यांनी विचारलं की तुमची माणसं कुठे गेली. मग यांनी म्हणले तुम्ही हाणमार करायला लागल्यावर तुम्ही बायाची साड्या सोडायला लागलात, कपडे फाडायला लागलात, तुम्ही काय पण बेइज्जत करायला लागलात म्हणून आम्ही ती गेलेत पुढं. तशी म्हणल्यावर आम्ही फोन लावला ह्यांना की ह्यांना सासऱ्याला पण हाणलं आणि बहिणीला पण हाणलं. हाणल्यावर काय झालं की तुम्ही सांगा की त्यांना माघारी या, तक्रार करू नका, नंतर तुमचं घर आम्ही जाळायला लागलो. त्यांनी धमकी दिली, त्यांनी जाळलं आणि त्यांनी तीच जाळते ती चिडिओ करते ती. हे जाळताना जेव्हा ते जाळत होते तेव्हा इथे कोण कोण होते, कोण बघितलं का जाळताना? बहीण एक होती आणि सासरा होता. त्याने विजवलं नाही काही जाळताना? मग आम्ही तिकडून फोन लावला त्या ह्याच्या ऑफिसवरच आम्ही फोन लावला, उस्मानाबाद ऑफिसवरनं, ते मोठे साहेबापासून की त्यांना म्हणलं की आम्ही इकडे आलो, ती धमकी देतात आम्हाला, हाणमार करतात, आम्ही साड्या सोडतात, मी धमकी दिली म्हणून. तर ती काय म्हणली की अशी नाही तर तुमचं घर जाळे. इकडून फोन आला आम्हाला की तुमचं घर, आपलं घर जाळून टाकलं, आम्हाला हाणलंय, आम्हाला मारलंय, आम्ही पळून चाललो. म्हणून आम्ही तिकडून फोन लावला, त्या साहेबांना फोन लावला की पेट्रोल रूमला इकडं फोन लावला वाशीला. मग ती काय म्हणली की तुम्ही झटपट तिथं जा. मग त्यांनी काय सांगितलं की 5,000 रुपये दिल्याशिवाय आम्ही जात नाही. मग आम्ही म्हणलं की आम्ही तिथं आल्यावर आम्ही देऊ, पण तुम्ही जावा. मग त्यांनी, पोलीस आले पण फक्त फोटो काढून नेला, पण पुन्हा त्यांनी फोटो फक्त काढून नेला. फोटो काढून नेला पण त्यांनी काही पुन्हा सकाळी उठून आम्हाला बोलवलं. तक्रार काय घेतली नाही, त्यांनी तक्रार घेतली नाही, आमची जाळपोळची तक्रार घेतली नाही. किती वाजता झाली? 12, 12:30 वाजता. त्यावेळेस तुम्ही इथं होतात का? आम्ही उस्मानाबादला होतो. उस्मानाबादला होता. हो. इथं कोण होतं? आमची सासरा आणि बहीण होती. म्हणजे त्यांनी पुन्हा सकाळी बघितलं जाळलं? नाही, त्यांना हाणमार केलं, ती पळून गेली आणि ती जाळून त्यांनी व्हिडिओ करून ती साहेबाला म्हणतात की ही व्हिडिओ केलाय तर तुम्ही हाताला जाळलंय म्हणून आम्ही व्हिडिओ करून तुम्हाला पाठवतात. आणि आम्हाला इतकी धमकी, पोलीस म्हणले की व्हिडिओ तुम्ही स्वतः जाळले म्हणून आम्ही पाठवतो. हा तशी म्हणून सांगितलं. मग आम्ही काय म्हणलं, आम्ही कुठं आहे तर उस्मानाबादला. आम्ही कशी जाताना आमच्याच माणसाला हाणमार केलंय आणि ह्यांनी जाळून टाकले. ह्यांनी 2 माणसं आहेत. काय व्हायला पाहिजे? आमची इतकी विनंती की ह्यांना फार तक्रार द्यावा. ह्यांना पोलीस स्टेशनला, आम्ही वाशी पोलीस स्टेशन काय सुद्धा आमचं तक्रार घेत नाहीत. कुठे गेलं तरी तक्रार, म्हणजे इथं गेलं तर ती पुढे गेलं उस्मानाबाद, ती म्हणतात आम्हाला धमकी दाखवतात. तुम्ही पुढे गेलं तर कुठं पण पवन चिक्या झाल्यात, ती तुझ्या नवऱ्यावर आम्ही अत्याचार करून, आम्ही गुन्हा दाखल करून आम्ही टाकू जेलमध्ये. तशी आम्हाला धमकी पोलिसाची आहे इथं वाशीला, तशी म्हणून आम्हाला धमकी देते ती. ओ सर उठा की, आमचं ऐकून तरी घेतान का नाही? आता
बस तिकडे हो तिकडे चल दिमाग खराब केले घेतलाय का मग अशी घेतलाय पण ही माणसं मारून हे कोण तुला मारला का तुला दिमाग खराब केलं का बघापासून तू काय मगापासून हो तिकडे चल बस तिकडे येते ते हाणते ते हो तिकडे. येते ते न- घेतली तू घेतली तुझी मग असेच बसून बोलायचं मात्र हो तिकडे. सांगितलं की आता काय अडचण नाही काय घ्या आता काय अडचण नाही का मग हाणून येऊन बसले ती माणसं इथं लावून बसलेच नाही का आणून इथं हाणून मनाने आले ते आणि ते हाणून येऊन मारून येऊन बसले तिथं आपण ही आता रेकॉर्डिंग पाहिली, व्हिडिओ रेकॉर्डिंग, ज्यामध्ये वाशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी महिला गेली असता त्यामध्ये पोलिसांनी कशा हीन भावनेचा वापर केलेला आपण पाहू शकताय की कशा प्रकारे ते त्यांना तिथून हाकलण्याचा प्रयत्न करतायत. जो की या अगोदर तक्रार घेतलेले पुन्हा का आलात, जो की एक महिला आहे, महिला कसलीही असो कोणतीही असो त्याबद्दल कसे शब्द वापरावे हे पोलिसांना समजणे गरजेचे आहे. परंतु यामध्ये पोलीस कशा प्रकारे उत्तरं देत आहेत ते आपण पाहू शकताय. तर हा तर आपण व्हिडिओ पाहिलाच, परंतु यानंतर आम्ही हा जो प्रकार जो घडलेला आहे, हा जो व्हिडिओ पाहिला किंवा याच्यामध्ये ज्या लोकांनी आरोप केलेले आहेत पोलिसांवर आणि ज्या व्यक्तीनं ते घर जाण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यामुळे वाद घडला, त्याचेही आम्ही पूर्ण प्रकरण पाहिले आहे. या पूर्ण प्रकरणाची आम्ही वाच्यता शिंदे सरांना विचारले असता त्यांना कॉल केला व त्यांना विचारले की असा प्रकार घडलेला आहे का. तेव्हा त्यांचे उत्तर आहे की आम्ही आलेल्या प्रत्येक व्यक्तींची तक्रार नोंदवून घेतो आणि जे आरोप लावले आहेत त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी नमूद केलेले आहे. नेमका काय प्रकार घडला आहे, नेमका या दोघांमध्ये काय सत्य आहे आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचू. तोपर्यंत पाहत राहा आमच्या चॅनलला सतर्क 24 तास 24 बातम्या ब्युरो. मी अल्ताफ शेख, उस्मानाबाद, धाराशिव.